नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आपण जाणून घेणार आहे एम.ओ.पी. म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश या खताबद्दल माहिती. तर या खताचा वापर आपल्याला पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये करायचा आहे आणि या खताचे आपल्या पिकांवर काय फायदे होतात, आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. तर यामध्ये कोणती पोषक तत्वे आहेत, तर यामध्ये पोटॅशियम हे पोषक तत्व आहे. तर हे 60% पोटॅश आहे आणि ते सहजपणे पाण्यात विरघळणारे पोटॅश आहे. तर या खताचा वापर केल्यामुळे आपल्या पिकांमध्ये काय फायदे होतात ते जाणून घेऊया. तर पिकांमध्ये फळाचे वजन वाढते, त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते. पोटॅशचा वापर केल्यामुळे आपल्या पिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्यामुळे आपले पिकं रोगांना बळी पडत नाहीत. पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढते. पिकांमध्ये एन्झाईम सक्रिय होण्यासाठी मदत होते. तसंच फळामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. असे भरपूर फायदे आपल्याला पोटॅशचा वापर केल्यामुळे मिळतात. तर आता आपण जाणून घेऊया की पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला एम.ओ.पीचा वापर करायचा आहे ते. तर शेतकरी बांधवांनो, पिकाच्या एकूण 3 अवस्था असतात. एक असते वाढीची, दुसरी फुले येण्याची वेळ आणि तिसरी पक्वतेची वेळ. तर हे तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅशची गरज असते. सुरुवातीच्या वेळेस बेसल डोसमध्ये याचा वापर करायचा आहे. नंतर फुलातून फळामध्ये रूपांतर होताना आपल्याला पोटॅशचा वापर करणं गरजेचंच आहे आणि फुगवणीच्या वेळेस आपल्याला पोटॅशचा वापर 100% करायचा आहे. तर आता पोटॅश दिल्यानंतर आपल्या पिकांना ते लागू कधी होतं ते जाणून घेऊया. तर 28व्या दिवशी पोटॅश लागू होतं आणि 90व्या दिवशी आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला चालू होतात आणि हे डिपेंड आहे तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे त्यावर. तुमचा लागू होण्याचा वेळ काळ त्यावर डिपेंड राहणार आहे. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पोटॅशचा वापर आपल्याला कोणत्या पिकांमध्ये करायचा आहे, तर पोटॅशचा वापर आपण सर्व पिकांमध्ये करू शकतो. फक्त योग्य वेळ आणि योग्य वापर आपल्या उत्पादनामध्ये 100% वाढ होणार. धन्यवाद.